हॅलो, नमस्कार सर्वांना. मी नागेश्वरीताई झाडे. समाजामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला स्वतःचा कॉन्फिडन्स महत्वाचा असतो आणि तो कॉन्फिडन्स आरशात बघितल्यानंतर, स्वतःच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मिळतो. बऱ्याच वेळेला कोणतीही मुलगी लग्न झाल्यानंतर, बाळ झाल्यानंतर बऱ्याच वेळेला तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिला विचार येतो म्हणत, "अरे, आपण पहिलं असं नव्हतो, आता कसं काय असं झालं?" बऱ्याच वेळेला अशी आणि माझ्याही मनात अशी सल कुठेतरी होती, की धावपळीच्या काळामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला नको. म्हणून मला माझ्या एका मैत्रिणीने सुचवलं आणि मी इकडे भोसरीमध्ये आमच्या नेहा मॅम, भारती मॅम यांना मी सल्ला विचारला आणि विचारल्यानंतर त्यांनी मला जो काही सल्ला दिला आणि त्या सल्ल्यानुसार त्यांच्याच क्लिनिक शॉपमध्ये मी सोनाली मॅम आहेत. खूप सुंदर ट्रीटमेंट देत आहेत त्या मला. अगदी कोणत्याही प्रकारचं इरिटेट करत नाहीत. बऱ्याच वेळेला काय होतं ना, ऐकून घ्यायला लागतं आपल्याला की समोरची व्यक्ती, पण अगदी चेहऱ्यावर जे काही अप्लाय करताय त्यावेळेला ते सांगून अगदी टिश्यू पुसायचं जरी असेल तरी छोट्या छोट्या गोष्टी सांगतायत. अगदी आल्यानंतर त्यांच्या स्माईल बघितल्यानंतर चेहऱ्यावरचं बरंच थकवाही आपला कमी होतो. खूप सुंदर ट्रीटमेंट मला या ठिकाणी मिळते आणि मी खूप खुश आहे. जसं की मला मला स्वतःकडे बघितल्यानंतर बऱ्याच वेळेला होतं मेकअप कशासाठी करायचा. माझे मिस्टर म्हणतात की नाही तुला काय गरज आहे मेकअपची. नाही, तसं नाहीये. स्वतःला बरं वाटावं म्हणून या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि समाजात सोडून आपण आपल्याकडे बघितल्यानंतर आपल्याला छान वाटायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं भेट द्यायला काही हरकत नाहीये की जशी मी दिली. आणि खूप थँक्यू सोनाली मॅम, नेहा मॅम आणि भारती मॅम. धन्यवाद.